मंडळी नमस्कार. आजच्या कथेमध्ये मी आपलं स्वागत करतो आणि एक प्रस्ताव आपल्या समोर ठेवतो. कसं वाटतंय ते सांगा. मला वाटतं महाराष्ट्रात चालू असलेली विधानसभेची निवडणूक 20 तारखेला होते आहे. 8 दिवस बाकी आहेत. एवढेच दिवस जर कथा आपण सांगितली तर 250 भाग सुद्धा होतील आणि ही कथा इथे थांबवता येऊ शकेल. महाभारताच्या युद्धानंतर जे काही होणार आहे त्यासाठी एक वेगळी मालिका आपल्याला सुरू करता येऊ शकेल. पण महाभारताची कथा इथे थांबवावी असं मला वाटतंय. तुम्हाला म्हणजे इथे म्हणजे आत्ता नाही, निवडणूक संपली की ती थांबवावी. त्यामुळे जरासा वेग कथेला घ्यावा असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा, कारण जसं तुम्हाला वाटतंय तसंच करायचं हा आपला नियम आहे. कारण हे काही माध्यम नाही आहे, हा आपल्याशी संवादाचं प्लॅटफॉर्म आहे. हे काही टीव्ही चॅनल नाही आहे की आपल्याला वाटते ते सांगावं आणि लोकांनी बघत राहावं असं वाटायसाठी. कारण अनसबस्क्राईब करण्याचा फंडा आपल्याकडं आहे. चला जाऊया कथेच्या पुढच्या भागाकडे. आपल्या आईनंच अरे हे काय केलं मुला, तू मूर्खा, मुला पण नाही, अरे मूर्खा काय केलास तू, हे तू ज्या भागावर आवरण लावलं आहेस तो भाग आयुष्यभर अधू राहील आणि तिथे कोणी तुझ्यावर वार करेल तर तुझा मृत्यू नक्की आहे असं समज, असं गांधारीच सांगते आहे. तेव्हा दुर्योधन मनातून प्रचंड टरकतोय. कारण आईच्या या वाक्यानंतर दुर्योधनाच्या मनामध्ये आलेल्या अनेक गोष्टी आहेत. ज्यावेळी द्यूत क्रीडा खेळत असताना भर सभागृहामध्ये भीमानं केलेली प्रतिज्ञा त्याला आठवते. माझ्या पत्नीला ज्या मांडीवर बसायला तू आमंत्रित करतो आहेस तीच मांडी फोडल्याशिवाय राहणार नाही असं भीम म्हणाला होता. हे दुर्योधनाला आठवत आहे. आईनं दिलेला आशीर्वाद, आईनं दिलेलं बळ आपल्या कामाला येईल की नाही ही चिंता त्याच्या मनामध्ये आहे. सतत चालू असलेल्या 18 दिवसाच्या अविरत युद्धाने थकलेला दुर्योधन काय करावं या विचारातून आपल्या शिबिरातून निघून गेलाय. कुठे गेलाय कोणालाच माहीत नाही. अशा स्थितीत दुर्योधन गायब झालाय. सगळे शोधायचा प्रयत्न करतायत पण दुर्योधन सापडत नाही. पण दुर्योधन एका अशा तळ्यामध्ये आपल्या मायेचा आधार घेऊन लपून बसलाय. तो मायावी पण आहे. ज्यांनी त्याच्या मायावी विद्येचा वापर करून तो तळ्यात विश्रांतीसाठी गेलेला आहे आणि तिथे तो विश्रांती घेतोय. खरं तर एका योद्ध्याने रणभूमीवर अशी विश्रांती घ्यायची नसते, अजिबात घ्यायची नसते. पण दुर्योधन विश्रांतीसाठी एका तळ्यात जाऊन बसलाय. पाणी स्थिर केलंय, वरचं पाणी स्थिर आहे आणि तो आराम करतोय खाली. इकडे मात्र कौरवाच्या शिबिरामध्ये सुद्धा प्रश्न पडलाय. 3च योद्धे शिल्लक आहेत. या 3ही योद्ध्यांना प्रश्न पडलाय, आपला महाराज गेला कुठे. पांडवांच्या सैन्यातूनही त्याची शोधाशोध घेण्याचा प्रकार सुरू आहे. आज सकाळ झाले तरी दुर्योधन काही युद्धाला येत नाहीये. कौरव सैन्याने पराभव मान्य केला की काय असा प्रश्न पांडवांच्या मनात पडलाय. आणि मग पांडव विचार करतायत की आपण हे युद्ध जिंकलं असं गृहीत धरायचं का. तेव्हा कृष्ण म्हणतायत चूक करताय. अजून दुर्योधन जिवंत आहे आणि तो पराक्रमी आहे, तो योद्धा आहे. त्याचा पराभव झाल्याशिवाय हे युद्ध जिंकलं असं तुम्हाला म्हणता येणार नाही. त्यामुळं दुर्योधनाला युद्धासाठी आमंत्रित करणं आवश्यक आहे. बघा, शोध घ्या, तो असेल तिथे जा आणि त्याला युद्धासाठी आमंत्रित करून त्याच्यासोबत युद्ध करा, त्याला पराभूत करा, मग तुम्ही जिंकलात. कृष्णाचं हे वाक्य ऐकून युधिष्ठिरालाही ते पटलं की हेच केलं पाहिजे. इकडे कौरवाच्या शिबिरामध्ये वेगळीच धांदल आहे. दुर्योधन गेला कुठे, दुर्योधन गेला कुठे, दुर्योधन गेला कुठे असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. आणि त्याच वेळी अश्वत्थामा म्हणतोय, गुरुवर्य, जर युधिष्ठिराने आपल्या शिबिरामध्ये आक्रमण करून ताबा घेतला तर आपण काय करायचं. बघा, विरोधी सैन्यात असून सुद्धा कृपाचार्य किती खात्रीनं सांगतात. मला खात्री आहे जोपर्यंत दुर्योधन पराभूत झाला हे कळणार नाही तोपर्यंत या शिबिराचा ताबा घेण्यासाठी युधिष्ठिर येणार नाही. किती विश्वास असतो बघा आपल्या विरोधकाच्या वर सुद्धा. संस्कार याला म्हणतात. आता आजकाल या संस्कारांना सद्गुण विकृती म्हटलं जाऊ लागलंय. कारण दुर्योधन त्यावेळी सरळ सरळ आव्हान देऊन पराभूत करणारा होता. आताचा दुर्योधन जरा वेगळा आहे. आताचा दुर्योधन बायकोला द्यूतात हरलं म्हणून ओढत ओढत घेऊन ये असं दुःशासनाला नाही सांगत. आताचा दुर्योधन तुमची पोरगी पटवून आण म्हणून सांगतो. तुमची जमीन
कपटानं तो ताब्यात घेतो. म्हणजे तो पहिल्यांदा तुमच्या आईवर म्हणजे जमिनीवर ताबा करतो, मग तुमच्या लेकीवर ताबा करतो आणि मग तो सत्ता घेण्याची भाषा करू लागतो. त्यामुळं आता युधिष्ठिराने बाळगलेली सद्गुण विकृती ती आता सद्गुण विकृती होईल, लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवा. त्यासाठी युद्ध केलं पाहिजे, दुर्योधनासोबत लढलं पाहिजे. आपली आई, पुत्री आणि सत्ता तिन्ही गोष्टी आपल्याकडे राहिल्या पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. सांगायला नकोय पण तरीही सांगतो. म्हणजे कथा सांगणे म्हणजे हरिभक्तीत लीन होणे यासाठी मी कथा नाही सांगत आहे. नुसतं लीन व्हायचं नसतं. हरिपाठाचे अभंग हे हरीकडं पाठ करून म्हणायसाठी नसतात, हरीचा पाठ मनामध्ये झाला पाहिजे यासाठी असतात. हे लक्षात ठेवा. त्यामुळं हे लक्षात ठेवायचं आहे की आई, मुलगी आणि सत्ता तिन्ही गोष्टी आपल्याकडे राहिल्या पाहिजेत. युधिष्ठिरासारखं वागलं नाही पाहिजे. आता या सगळ्यांना प्रश्न पडलाय, दुर्योधन गेलाय कुठे? कुठे गेलाय? कहा है दुर्योधन? शोधा. आणि मग जंगलातल्या एका शिकाऱ्याकडून खबर मिळाली की त्यानं दुर्योधनाला त्या तळ्याकडे जाताना बघितलंय. तो तळ्यात उतरलेलं बघितलंय पण पुन्हा वर आलेलं बघितलं नाही. स्वाभाविक भीमाच्या मनामध्ये प्रश्न पडला. याने म्हणले आत्महत्या केली की काय? घाबरून पुन्हा कृष्ण सांगतोय, भीम भैया ऐसी गलती मत करना. दुर्योधन आत्महत्या करू शकत नाही. तो नक्कीच पुढचा कुठला तरी विचार करत असला पाहिजे. त्यामुळे चला, ज्या तळ्यात तो उतरलाय तिथे आपण जाऊया. सगळे पांडव आणि भगवान आणि कृष्ण त्या तळ्याच्या काठ्यावर उभे राहतात आणि युधिष्ठिर भीमाला दुर्योधनाला हाक मारतोय, दुर्योधना युद्ध करण्यासाठी बाहेर ये, लपून बसू नकोस. आता ह्याचं काय ऐकतोय तो? मग भीम बोलायला सुरुवात करतो, अरे बेकडा तू लपून काय बसलायस? बाहेर ये ना, तुझं काय सामर्थ्य ते दाखव. आतून तो सुद्धा उत्तर देतोय. आता त्याला कळलंय की याचा आपला शोध लागलाय. तो म्हणला, अरे भेकड मी नाही, भेकड तर तुम्ही आहेत. तुम्हीच लोकांना फसवून मारलाय, माझ्या मित्राला फसवून मारलाय, द्रोणाचार्याला फसवून मारलाय, पितामहाला फसवून मारलाय. तुम्हीच खरे भेकड आहात. मग एकमेकावरचे आरोप होतोय, कोण भेकड आहे? मग हे सांगतात, तू अभिमन्यूला कसं मारलंय आम्हाला का माहित नाही का? तू ये तर बाहेर मग तुला दाखवतो. हा येतो बाहेर मग दाखवतो म्हणतोय, हे ये तर बाहेर मग दाखवतो म्हणतात. दोघांच्या मध्ये पाण्यातून वाकयुद्ध चाललंय. आणि भीमाच्या आव्हानानंतर दुर्योधनाचा राग अनावर झालाय आणि तो प्रचंड चिडून त्या पाण्यातून बाहेर येतोय आणि म्हणतोय, मी तुमच्याशी युद्ध करायला तयार आहे. मीही एक योद्धा आहे, लपून बसणार नाही. मी तुमच्याशी युद्ध करायला तयार आहे. आता युधिष्ठिराची सद्गुण विकृती इथं पुन्हा आडवी येते. तो म्हणतो, तुला मी एक शब्द देतो. भाऊ कशात आहे प्रिय, कशात आहे खुश होणार, तुला एक शब्द देतो. ते म्हणतो, काय? तू आमच्यापैकी ज्याच्या सोबत युद्ध करायचंय त्याला निवड. कोणत्या प्रकारातलं युद्ध करायचंय ते तू ठरव. इथपर्यंत ठीक आहे. ते म्हणला, आमच्यापैकी एकालाही तू पराभूत केलं तर मी माझा पराभव मान्य करेन. बघा, याला म्हणतात सगळं जिंकलेलं देऊन टाकणं. ती चातुर्मासातली एक कथा आहे बघा. ते बाळा मावशीनं काय दिलं? तो म्हणला, मावशीनं नेलं ते सगळं दैवानं दिलं, ते सगळं कर्मानं नेलं. हे सगळं दैव देतं कर्म नेतं, अशा प्रकारातला युधिष्ठिर. आणि तो भीमाला सांगतोय की आमच्यापैकी एकाला पराभूत कर. तरी बरं, बाजूला कृष्ण होता, त्यानं खांद्यावर हात ठेवला. म्हणला, हे काय चाललंय? हे असं कुठं सांगायचं असतं का? तरीही युधिष्ठिर म्हणतोय, शब्द दिलाय, दुर्योधनाला निवड करू द्या. तो म्हणतोय, अरे त्यानं गदा युद्ध निवडलं तर काय करशील? तुझ्यातला एकही वीर त्या गदा युद्धात त्याच्या समोर टिकू शकत नाही. पांडवांचं नशीब चांगलं की दुर्योधन निवड करतो ती भीमाची. आणि पुढे काय होतं ते बघूया पुढच्या भागामध्ये.